गालिबता उम्र ये भूल करता रहा, गालिबता उम्र ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा। आणि इथं तुमच्या डोळ्यामध्ये धूळ आहे आणि म्हणून धूळ साफ करा डोळ्यावरची, स्वतःची फसवणूक करून घेऊ नका। जरा उघड्या डोळ्यांनी बघा, उघड्या डोळे बघा नीट, तर आपल्याला दिसेल महाराष्ट्र नीट। सभागृहाने या प्रस्तावावर चर्चा एक बसा 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 ऐकून तर घ्या। ओ कशाला उभा राहिलो असं वाटेल, बसून घ्या, मी बोलल्यानंतर बोला, बसा। असं नाही चालणार भास्करराव, तुम्ही ऐका तर खरं, हो ऐका तर खरं। बसाल का? ऐकायचं नाहीये का? ऐकायचं नाहीये का? या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी। ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन, नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही। एक मिनिट ऐका। असं नाही चालणार भास्करराव, ठीक आहे एक मिनिट। ऐकून घ्या, बसून घ्या बसून घ्या बसून घ्या। अहो मला बोलू द्या, असं काय करता? बसून घ्या बसून घ्या, खाली बसा खाली बसा खाली बसा। सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो। मला नियमानुसार बसून घ्या, असं नाही चालणार, बस मी बोलतोय ना, अहो मी बोलतोय, बसून घ्या। मला नियमाप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे की नियम बाह्य काम कसं होतंय। राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो। जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहायचं ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही। बोला बोला बोला। अध्यक्ष महोदय, परवानगी बसा, बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या। ठीक आहे आपण ऐकूया। हरकतीचा मुद्दा घेतलाय, मी रुलिंग देईन। मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय, मी ते स्वीकारीन। ठीक आहे अध्यक्ष महोदय, आपण हे सांगितलं की 293च्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो। ठीक आहे, आपला रूल मला मान्य। पण अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी एवढं ठीक आहे, चला बसून घ्या बसून घ्या। सभागृहाची बैठक आता सभागृहाचे माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांचा, गृहनिर्माण मंत्र्यांचा त्यांच्या प्रस्तावाला रिप्लाय सुरू होता। हा रिप्लाय झाल्यानंतर काही सन्मान्य सदस्य, विशेषतः उबाटाचे सदस्य माननीय भास्कर शेठ जाधवांनी राईट टू रिप्लायचा मुद्दा उपस्थित केला। आपण राईटली पॉइंटेडली जे काही नियम आहेत आपले त्याचा आधार घेऊन जे स्वतः चर्चेला सुरुवात करतात त्यांना राईट ऑफ रिप्लाय आहे हे नमूद करून आपण त्यांना सांगितले की तुम्हाला बोलता येणार नाही। याच्यानंतर सन्मान्य अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे सभागृहाच्या वतीनं, आपण आतले जे CCTV आहेत ते CCTVचं फुटेज काढा। माननीय अध्यक्षांच्याकडे बघून जे हातवारे करून ते बोलले, ज्या त्वेषामध्ये ते बोलले,
आणि जर रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग करा. आम्ही इथनं ऐकलंय तुम्ही रिटून कामकाज नेऊ शकणार नाही, तुम्ही मनमानीनं कारभार करू शकणार नाही, हे आम्ही ऐकलंय. अध्यक्ष माननीय अध्यक्षांच्या बाबतीत अशा पद्धतीचं अवमानकारक वक्तव्य करणं हा माननीय अध्यक्षांचा अवमान आहे नंबर 1. आणि अशा पद्धतीनं एकच मिनिट आणि अध्यक्ष महाराज हे झाल्यानंतर अध्यक्ष महाराज ज्यांनी हा प्रस्ताव सुरुवात केली ते उभाटाचे दुसरे सदस्य हे सगळं झाल्यानंतर सभागृहामध्ये आले आणि ते म्हणायला लागले की धाडस लागतं बोलायला. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही जर ऐकलं असतं तर तुम्हाला राईट टू रिप्लाय होता. पण माझी दुसरी विनंती आहे, उभाटाचे सदस्य माननीय आदित्य ठाकरेंचे सुद्धा CCTV फुटेज जे आतमध्ये आहेत, त्यांनी जे हातवारे केले, समोरच्या वाकड्यांकडे बघून जे त्यांनी इशारे केले ते सुद्धा विधानसभेच्या नियमात बसणारे नाहीत. त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे, आपण स्वतः या दोन्ही सन्मान्य सदस्यांचे व्हिडिओ फुटेज सभागृहामधले तपासा. ते जे बोललेत तुमचे समोर बसलेले जे लोक लिहून घेतात त्यांनी सुद्धा कदाचित त्यांनी जर कानाला मशीन लावले त्यांनी जर ऐकलं असेल तर त्यांची सुद्धा माहिती घ्या. पण माननीय भास्कर शेठ जाधवांनी आपल्याकडे जे हातवारे केले, एक तर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे, नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे. आणि उभाटाचे सदस्य आदित्य ठाकरेंनी जे हातवारे केले, जे इशारे समोरच्या बाकाकडे बघून केले, जी दमदाटी करायचा प्रयत्न केला, जे अर्वाच्य शब्द वापरले, हे सगळं रेकॉर्डवर आपण तपासून बघा आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करा, ही सभागृहाची आपल्याला विनंती आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. बस नाही थांबा. अध्यक्ष महोदय, या सार्वभौम सभागृहाचे आपण चालक पालक आपण सारे जण आहात. अध्यक्ष महोदय, राईट टू रिप्लाय हा विरोधी पक्षाचा हक्क आहे. होऊ शकते. आता मला बोलू द्या साहेब, जरा शांतपणे ऐकायची पण तयारी ठेवा. अध्यक्ष महोदय, आपण या सभागृह चालवण्याचे अधिकार आपल्याकडे आहेत आणि राईट टू रिप्लाय हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. होऊ शकते की एखाद्या वेळी काही कामानिमित्त ज्यांनी सभागृहामध्ये चर्चेला सुरुवात केली ते उपस्थित नसतील, पण ह्या सभागृहामध्ये आपण अनेकदा उदार अंतःकरणाने अनेक निर्णय घेतलेले आहेत. आणि जर सत्ताधारी पक्ष आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी हे नमूद केलं होतं की विरोधी पक्ष आणखी सत्ताधारी पक्ष एका रथाची 2 चाकं आहेत, दोन्ही सारखी चालायला पाहिजेत. ते जर त्या राईट टू रिप्लायला उत्तर देण्यात होते तर आपण द्यायला हरकत नव्हती अशी आमची भावना आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर जे मेलमध्ये आले होते, तुमचा मुद्दा समजला. बसून घ्या. सन्मान्य सदस्यांना मला परत अवगत करताना अत्यंत वेदना होत आहेत की हे बघा, मी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र विधिमंडळ, महाराष्ट्र विधानसभा ही या देशातली सर्वात प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून ओळखली जाते. अपेक्षित आहे की या सभागृहातलं कामकाज हे नियमानुसार व्हावं. यापूर्वी काय झालं, जर ते नियमबाह्य झालं असेल म्हणून परत काम नियमबाह्यच व्हावं अशी तुमची अपेक्षा असेल तर मी ती अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. 1 नंबर 2, सभागृहाच्या माहितीसाठी भास्करराव जाधवांनी जेव्हा उभं राहून राईट टू रिप्लायचा उल्लेख केला त्यावेळेला मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं, राईट टू रिप्लाय हा केवळ चर्चा जो प्रस्तुत करतो, जो सुरू करतो त्याला असतो. आपल्या माहिती करता सभागृहाला मी महाराष्ट्र विधानसभा नियम 32(3) वाचून दाखवू इच्छितो. प्रस्ताव मांडणाऱ्यास चर्चेच्या शेवटी उत्तरादाखल दुसऱ्यांदा भाषण करता येईल व त्यानंतर चर्चा समाप्त होईल असा स्पष्ट नियम असताना आपली अपेक्षा आहे का नियमबाह्य काम या सभागृहात व्हावं. आणि एक लक्षात घ्या तुम्ही की ठीक आहे, तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली असेल पण ती नियमबाह्य निश्चितपणे झाली नाहीये. मी भास्कररावांना एकदा नाही तर 2दा संधी दिली की नियमबाह्य काम काय होत आहे हे त्यांनी सभागृहाला सांगू दे. आणि शेवटी चेअरचा अवमान करणं, चेअरवरती आरोप करणं हे जर आपल्याला योग्य वाटत असेल तर मी हा विषय अधिक काय बोलू इच्छित नाही. परंतु नाही, बसून घ्या. ऐका. बघा, मला बोलू द्या. असं करू नका.
नाही असं करू नका. शेवटी विधानसभेच्या अध्यक्षांचा अवमान माझ्या मते हा सभागृहाचा अवमान आहे. बसून घ्या, बसून घ्या, चुकीचं आहे. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. सुनील प्रभू साहेब, अध्यक्ष सुनील प्रभू साहेब, अध्यक्ष महोदय, सुनील प्रभू साहेब, माझ्या अधिकारांची मला जाणीव आहे, माझ्या जबाबदारीची मला जाणीव आहे. त्यांनी मागणी केली म्हणून काय करायचं ते मी ठरवेन. तुम्ही चिंता करू नका. आता मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की या सभागृहाचं कामकाज तुम्ही माझ्यावर किती आरोप करा, तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोला, पण नियमबाह्य काम मी या सभागृहात होऊ देणार नाही. अध्यक्ष महोदय, अजय चौधरी बोलल्यामुळे मी उत्तर देतोय. खरं म्हणजे मी सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष ही दोन समान एक समान रथाची चाकं आहेत असं म्हणालो. तुमची संख्या कमी असली तरीसुद्धा कधीही आम्ही अंडर एस्टिमेट केलं नाही. सरकारची पूर्ण तयारी असते. जे जे प्रश्न आपण विचाराल, जी चर्चा कराल त्याला उत्तर द्यायची पूर्ण तयारी असते. आणि मी तर अध्यक्षांचं अभिनंदन करीन की असे अध्यक्ष आजपर्यंत एवढी संधी देणारे दुसरे अध्यक्ष भेटले नाही. पण बोलल्यानंतर ऐकायची तयारी पण पाहिजे. ऐकण्यासाठी तयारी असावी लागते. ती तयारी तुमची न दाखवता याच्यामध्ये भास्करराव यांनी ज्या पद्धतीने, भास्करराव जुने सदस्य आहेत, सिनियर आहेत, त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत. अध्यक्ष महोदयांकडे ज्या पद्धतीने हातवारे करून ज्या पद्धतीने भास्करराव बोलत होते, ही पद्धत बरोबर होती का हे मला सांगा. कारण शेवटी ही चेअरचं महत्त्व आहे. ह्या सभागृहाची जी काय गरिमा आहे, सभागृहाचं डेकोरम जे आहे, पावित्र्य आहे, हे तर सगळ्यांनी पाळलं पाहिजे. आणि मला वाटतं नानाभाऊ पण अध्यक्ष होते या ठिकाणी, दिलीप वळसे पाटील साहेब पण अध्यक्ष होते. या सभागृहाचं नेहमी आपण पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नेहमी आपण पाहतो की भास्करराव अशा ज्या ॲग्रेसिव्ह पद्धतीने अध्यक्षांना, ठीक आहे आम्हाला समोर सत्ताधारी पक्षाशी बोलू दे, परंतु अध्यक्षांकडे बोट दाखवून हातवारे करून अध्यक्ष कडे म्हणजे तुम्ही मनमानी कारभार करताय, तुम्ही सत्तेचा आणि यांनी नाही म्हटलं अध्यक्षांना सस्पेंड करा म्हणून मागणी यांनी नाही केली. तेच म्हणाले आम्हाला सस्पेंड करा हिम्मत असेल तर. असं काय म्हणजे, आणि असं हे योग्य नाही. आणि म्हणून सभागृहाचं पावित्र्य हे जपलं पाहिजे. आणि अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असतो, तो आपण पाळला पाहिजे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आता. नाही ना बास झालं, ऐका. नाही आता बास बोलले सगळे. चला, सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरे जर का राईट टू रिप्लाय द ऑप्शन एक्सरसाइज करायचे असतील तर मी त्यांना अजूनही संधी द्यायला तयार आहे. ते सभागृहात उपस्थित नसल्यामुळे मी आता या चर्चेला सभागृहाने प्रस्तावावर विचार केलेला आहे. चला पुढे. लक्षवेधी सूचना.